मित्रांनो 2019ला जेव्हा पोलीस भरतीची सुरुवात केली तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं मी पोलीस होईल म्हणून. ॲक्च्युअलमध्ये मला स्वतःला पण वाटलं नव्हतं की मी पोलीस होऊ शकतो म्हणून. मित्रांनो 2019ला वजन होतं 80+. लग्न झालं होतं, 2 मुलं होती, छोटे मोठे प्रायव्हेट जॉब करत होतो. आर्थिक परिस्थिती खूप खराब होती. ॲक्सिडेंट झाल्यामुळे पायामध्ये रॉड होता. एवढ्या सर्व अडचणी असताना पण एक निर्णय घेतला पोलीस भरती करायची म्हणून, कारण शेवटचा चान्स होता. त्याच्यावरती काम करत गेलो. हळूहळू गोष्टी इझी होत गेल्या. फॅमिलीला स्वतःपासून 4-4.5 वर्ष लांब ठेवलं. ग्राउंड केलं, दिवस रात्र अभ्यास केला. सुरुवातीला ग्राउंड शून्य होतं, लेखी शून्य होतं, काहीही येत नव्हतं मित्रांनो. तरी पण 2023ला माझं ठाणे शहर या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमचं ग्राउंड शून्य असू द्या, लेखी शून्य असू द्या, तुमची आर्थिक परिस्थिती कितीही खराब असली तरी पण तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही पण पोलीस होऊ शकता. हे मला या व्हिडिओतून सांगायचं आहे मित्रांनो जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप अडचणी आल्या, पण त्यानंतर गोष्टी इझी होत गेल्या आणि त्यातून स्वतःवरती वेळ दिला. अजिबात बाकीचा टाइमपास सर्व बंद करून टाकला. मित्र परिवार, लग्न, हळदी, वाढदिवस, दसरा, दिवाळी, होळी, रंगपंचमी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला ज्या वीक पॉईंट आहेत त्यावरती काम केलं आणि त्यातून ग्राउंड चांगलं होत गेलं, लेखी चांगली होत गेली आणि कॉन्फिडन्स निर्माण झाला की मी पोलीस होऊ शकतो म्हणून. मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं की आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं, पण आपण ते यूज करत नाही, वापरत नाही, त्यावरती काम करत नाही. म्हणून आपल्याला आपल्यातली खरी ताकद काय आहे ती कळत नाही. मित्रांनो आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं. जर मी एवढ्या अडचणीतून पोलीस होऊ शकतं तर जे पोलीस भरती करणारे असे मुलं आहेत ज्यांना वाटतं की आपलं ग्राउंड वीक आहे, लेखी वीक आहे आणि मी कसं पोलीस होऊ, या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. त्या गोष्टीवरती काम करा. तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी पोलीस होऊ शकतो त्या दिवशी, त्या वर्षी तुमचं 100% काम होणार आहे मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर अशा मुलांपर्यंत नक्की पोचवा ज्याला असं वाटतं की मी पोलीस होऊ शकत नाही. जय महाराष्ट्र.